नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आम्ही आलोय कोल्हापूरच्या पन्हाळ्याला। तर इथे आल्यानंतर अचानकच पाऊस चालू झाला, आम्ही थोडंसं थांबलो आणि आता पाऊस गेलाय तर निघालोय फिरण्यासाठी। तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी काही गेम्स आहेत, तर इथे प्रणवी वगैरे सगळेजण मिळून हे खेळतच आहेत, जे की आता तुम्ही बघत आहेत। आणि आम्हाला पण हे सगळं बघून असं वाटलं की आम्ही पण एक गेम खेळूया, तर आम्ही पण इथे मस्त गेम खेळत आहोत। आता पुढे तुम्हाला बघायला मिळेलच। चला तर व्लॉग कंटिन्यू बघा। त्यासाठी तर इकडे आहे आता हे अक्षतीर्थ तबक वन उद्यान पन्हाळा। तर इथे नेमकाच पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय, पण वातावरण अतिशय थंड आहे, त्यामुळे फिरायला आम्हाला अजिबातच कंटाळा येत नाहीये। असं मस्त गार हवा चालू आहे आणि भारी वाटत आहे सगळं वातावरण, सगळीकडे अशी हिरवळ पसरलेली आहे। तर ह्या एका दरवाजातून जिथे आतमध्ये जायचं आहे आम्हाला, आणि खाली गेल्यानंतर बरंच काही आहे छान। तर तो जिकडून आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत तो आहे वाघ दरवाजा। आम्ही आता या वाघ दरवाजातून आत चाललोय। इकडे वाघ असतो का भाऊ? नुसतं नाव दिलं वाघ दरवाजा। आम्ही आता या वाघ दरवाजातून आतमध्ये आलोय आणि ऍक्च्युली इकडे हे असं सगळं आहे, त्याची ही प्रतिकृती पूर्ण दिलेली आहे। विश्वमला बघा घेतलाय मी, खाली पाणी आहे म्हणून त्याला स्वतःला चालायचं नाहीये। काय चालत नाही तू ना? चाला नाही का? एकदम गार वातावरण आहे इकडे आणि हवा पण चालू आहे अशी गार। असं वाटतंय की आता थंडीचे दिवस आहेत, पण थंडी नाहीये, पावसाळा चालू आहे। हे एकदम भारी वातावरण आहे कोल्हापूरचं खरंच। पायऱ्या उतरून आम्ही खाली आलोय आणि इथे डाव्या साईडलाच मस्त गार्डन आहे, स्लाइड्स आहे, झोके आहेत तिकडे। आणि हे बघा कसे पळत आहेत खेळण्यासाठी, परंतु नेमकाच पाऊस होऊन गेलाय, त्याच्यामुळे सगळे हे झोके आणि जे काही स्लाइड्स आहेत त्या सगळ्या ओल्या झाल्यात, तरी सुद्धा या मुलांना हे खेळायचंच आहे। तर इकडे तर अशी घनदाट हिरवीगार झाडी, अशी हिरवळीने भरलेले डोंगर, एवढं भारी वातावरण आहे ना। आणि हे सगळं बघून एवढं शांत वाटत आहे ना, खूपच इकडनं निघायचं मनच नाही करत आहे। अजून आम्ही थोडं पुढे चालत आलोय, तर इकडे पण मुलांना खेळण्यासाठी मस्त बरंच काही आहे। कशी घाबरते। माव धरू चल, तू चप्पल खाली कर सर। बटन हा धरतो की मी। तिकडनं आम्ही आलोय आता इकडे हे पॉइंट्स बघण्यासाठी, आणि असा भारी व्ह्यू आहे एकदम समोर। इकडे काही गेलेत पुढे आणि मी जाते आता हळूहळू विश्वमला घेऊन पुढे। एकच
आम्ही ना आता पन्हाळ्याच्या दुसऱ्या पॉइंटवरती आलोय आणि इकडनं पण खाली बघितलं ना सगळीकडे अशी हिरवळ दिसत आहे आणि वस्ती दिसत आहे. इकडनंच बोर्डिंग स्कूल सुद्धा आम्ही बघितलं. पण ज्या ठिकाणी ना खरंच माणसांचा वावर कमी आहे ना त्या ठिकाणी निसर्ग असा खूप बहरलेला आपल्याला बघायला मिळतो. हे तर वर चढते तिकडे सगळे, हवा चालू झाली, पूर्ण हवा येते पाठीमागून मस्त एकदम. नाही असं दिसतंय इकडनं सगळं खाली, एकदम इकडे असं महाबळेश्वर सारखं वातावरण आहे तसंच वाटतंय आणि सगळं भारी एकदम. मी फर्स्ट टाइम आले इकडे. इकडे पुढे काहीच नाहीये हा ना, डायरेक्ट एंड आणि खाली हे गाव. मी तर पन्हाळ्याला पहिल्यांदाच आले आणि मला इकडचं सगळंच खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा इकडे आलायत का मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. वरती आल्यानंतर भूक लागली असेल तर इथे खाण्यासाठी सुद्धा खूप काही आहे. आणि चला मंडळी, आजच्या या छान वातावरणासोबत मी आजचा हा पन्हाळ्याचा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटेनच लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.